आत्मचिंतनाचा जो प्रवास आहे, बोध आहे. आणि त्या बोधामध्ये आपलं मन आहे आणि मनाला आत्मत्वाची जाणीव, देहाची जाणीव सतत राहणं ही बद्धता आहे. आणि देहभाव संपवणं ही मुक्तता आहे. पण ती सहजासहजी देहबुद्धी संपत नाही. मी कोण हे कळत नाही, आत्मभाव मिळत नाही. राहायचं कोणत्या भावात? आत्मभावात. आपण असतो देहभावात. म्हणून भगवंताला अवतार घेऊन यावं लागलं कृष्ण परमात्म्याला, आणि गीता द्यावं लागली जगात, प्रत्येक जीवाला. जो की जन्मतो मृत्यू लोकात येतो, वासनेत राहतो, विषयाला पाहतो आणि भोग घेतो. विषयाचा भोग आहे, आत्मसुखाची अनुभूती नाहीये. भोग म्हणजे वासना, अनुभूती म्हणजे ईश्वराचा ऐक्य, सानिध्य, सहवास आहे. तो अगदी चितविलास आहे. तो माझ्याजवळ आहे, मी त्याच्या सोबत आहे. हा जो अनुभव वेदांताच्या दृष्टीनं ज्ञानाच्या माध्यमातून गुरुच्या कृपेतून अंतःकरण भगवंतामध्ये विलीन होतं आणि आत्मस्वरूपाची जाणीव होती, ते तद्रूप होतं, जगताचा अभाव होतो, बद्धता नष्ट होती आणि मुक्तता हातात येते. ही गुरुची ज्ञानाची स्थिती असते. हे गुरुचं वैभव असतं, ते देतात आपल्याला. इतरत्र बामण फिमन, कोणी महाराज, कोणता पंडित, कोणता विद्वान, कोणता श्रीमंत, कोणी देऊ शकत नाही. फक्त सद्गुरुनाथ आपल्याला ते भूमिकेत नेतात, हृदयाला बाधित हृदयाला ईश्वरमय करतात आणि बद्धता संपवतात, द्वैताला नष्ट करतात, अद्वैताला स्पष्ट करतात, गीतेचं ज्ञान चित्तात भरतात आणि चिद्रुक्त हातात देऊन मुक्तीच्या अंगणामध्ये ते मन आनंदाचा खेळ खेळत. त्याचं दुःख विलय पावलेलं असतं आणि सुख सतत असतं. रामाचं रूप असतं, तिथं अभिन्न भाव असतो, भेदाचा नाश असतो, त्रैकालिक जगताच्या अत्यंत अभावाचे निश्चयाचे त्या ठिकाणी सामोरी असते. तिन्ही काल जग नाही, अत्यंत अभावाचा निश्चय आहे. ज्ञानाची तपस्या कठोर आहे. सहजासहजी ज्ञानाची तपस्या होत नाही आणि कुणाला पत्र होतच नाही. पण निमान पाहिजे, जन्मोजन्मीची सामग्री पाहिजे, सत्संग पाहिजे, अध्ययनाची पावर पाहिजे आणि विचार सागर असे नाना प्रक्रिया ग्रंथ बुद्धीमध्ये समाविष्ट पाहिजे. आपल्या बुद्धी संसार समाविष्ट आहे, देवाव समाविष्ट आहे, तुम्ही समाविष्ट आहे. आपल्या बुद्धी दुसरं काहीच नाही. मी वाचलो, मी गेलो, मी आलो, मी केलो, सगळं सगळं विचित्र खातं म्हणजे जीवाचं नातं. सगळं विचित्र आहे. एवढं संत साधू सांगतात, अभंगातून वाचतात, वेदात वैभव जे आहे ते संतांना लुटलं, श्रीमंताने नाही. श्रीमंत भौतिकातच मेले, त्यांना नाही कळला ईश्वर, कळू शकत नाही, अवकातच नाही, नाही कळू शकत. आयुष्यात कशात घातलं? व्यवहारात, संसारात, सत्संगात कुठं आयुष्य घातलं? गीतेचं ज्ञान कुठं हृदयात सांडलं? देहाचं भान कुठं संपवलं? मनामध्ये रामाला कुठं बोलवलं? रामाची ओळख कधी झाली? कधीच नाही. कुणाची ओळख? देहाची, देह संबंधाची. विचित्र आहे आपण विचित्र आहे. हो माऊली. सांगत मला की बुद्धी विचित्र आहे की नाही? थांबते का ती? धनापासून बाहेर येते का? नाही येत माऊली. व्यवहार त्याला टाकता येतो का? येतो का त्याला व्यवहार टाकता येता? नाही येत माऊली. तिला कळतं का कल्याणाचा मार्ग मिळतो का श्रीमंताला? नाही 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 मिळत. वेधुंद मगर मस्त असतं पैशात. कुटुंबात, नात्यात, जगात, गावात, जनसमुदायात मगर मस्त. शब्द कठोर आहेत पण सत्य आहे. हो माऊली.
ह्याला कोणीच फोडून काढू शकत नाही, कारण अवस्था खरी आहे. बोलूच शकत नाही ह्याला कोणी. आई सत्य परिस्थिती आहे. कारण जन्माला आल्यानंतर काय करावं, किती करावं, कुणासाठी करावं, करून पाप पुण्याने हात का भरावेत हे बी कळत नाही. ज्यांच्यासाठी करतो ते तुझं आहे का हे बी कळत नाही. खरंय माऊली. ज्यांच्यासाठी तो हाडाच्या काड्या करतोस, माड्यावर माड्या करतोस, ते तुझ्याकडे बघायला बी रिकामा नाही. त्याला तुझी गरज बी नाही, तर त्याच्या नावावर आपोआप होत आहे. वारीस हो माऊली. कायदा तसा आहे आपला. म्हणून त्याला भीतीच नसते. ते आरडाटपणे वागत आणि हे कमी येत. अरे देवा, तू भक्ती कमाव, तू दान धर्म कमव, तू पुण्य कमव. ज्ञान ते गेलं खड्ड्यात, ज्ञानाची अवकात तरी कापली. आधी भक्तीने धरले हाती, आधी भक्ती कर, मग संताचा हात धर, मग श्रवण कर, मग बोधात मन एक कर, मग वेदाकडे जा, मग स्वतःला पाह. स्वतःला पाहिल्यानंतर हे सगळं संपत. आणि वेद नाही कळाला की डोक्यावर येत, सगळं डोक्यावर येत. मन खात, आयुष्य मातीत जात. जाते की नाही? हो माऊली. जो भाऊ प्रेमळ असतो, आपला असतो, एका ताटात जेवलेले असते, ते एका पांघरणामध्ये असते, त्याच्याबद्दल कलुषित भावना होती, वैर तयार होत. त्याचं नाव संसार. खरंय माऊली, अगदी खरं. वैर वाढत ना, इथपर्यंत वैर वाढण्यापर्यंत एवढं वैर का वाढतं? मध्ये पैसा येतो, येतो की नाही? येतो माऊली. व्यवहार आले की नाते तुटतातच. जपून राहावं वैर येईपर्यंत. थांबून कुठंच भयानक त्रास होतो. तो दिसत नाही, जगाला सांगता येत नाही, टाकता येत नाही. टाकता येतो का वैर? संपत का? नाही संपत माऊली. टाकता येतं का? नाही टाकता येत. सांगता येतं का जगाला? नाही सांगता येत. त्याचं नाव संसार. अगदी. जो पाठचा भाऊ आहे त्याचं वैर. कोणते शब्द आम्हाला बोलायला, तुम्हाला काय वाटत नसेल दगडासारखे मन तुमची वैरच करतात. तुम्हाला काय देणं न घेणं, दगडाला दगड, दोन दगड. काय देणं न घेणं त्याच? कारण व्यवहार मजबूत असतो बायकाचा. हा, ती म्हणते मी आहे तुमच्यापाशी, घाबरतो नका, मी बोलते पुढे येऊन. बाबा, म्हणून ही अधोगती बुद्धीची. म्हणून संसारातून बाहेर यावून परमार्थात निवांत राहावं. अध्ययनामध्ये मनाला द्यावं, देहभावाला संपून टाकावं, आत्मचिंतन सतत करावं आणि वेदाचं ज्ञान चित्तात भरावं. मग वैर संपता. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे, मगच संपत वैर. तिने संप. मग म्हणतो जाऊ दे, आपला काय जायचं उद्या. म्हणून ईश्वराची ओळख असणार संसारात रमत नाही, आणि संसाराचं प्रेम असणार ईश्वराला ओळखत नाही. त्याला नमस्कार करणं म्हणजे ओळख नाही. ओळख आहे का त्याला? पाया पडलं म्हणजे नाही माऊली. काय कमाल आहे.
त्याची ओळख आणि त्याची प्राप्ती, त्याची अनुभूती न किती असते योग्य भ्रांती. भ्रांतीतल्या मुलाला देवाची ओळख नाही आणि भ्रांती कुणाला म्हणत हे बी कळत नाही. अध्ययनाचा पत्ता नाही, संसार संपत नाही, बुद्धी देहातून निघाला तयार नाही, वासना त्याला टाकता येत नाही. ते पुन्हा खाली येतं मग पितृरूपाना. मग ते म्हणतात बा म्हणतो मला पितृदोष आहे. हो माऊली. हे अवघड आहे. ते चला आठवण आली की जे एकमेकाबद्दल तिरस्कार, द्वेष, मत्सर, भेद ते कुठून उत्पन्न होतं? अविद्येतून. तू आणि मी ही वृत्तीमध्ये भावना उत्पन्न असतील, मन शांत नसतं आणि परमार्थाचा पत्ता नसतं, भक्तीचं वैभव नसतं, संतांची संगत नसती, बोधाची शक्ती नसती, ज्ञानाची प्राप्ती नसती. म्हणून हे सगळं असं उद्भवत. की नाही सांगा. हो माऊली. म्हणून एक सांगायचं तुम्हाला, एक सिंपल उदाहरण दिलं की वैर, जे दोन भाऊ असतात ते शेवटी वैर होते. आपापा एवढा दुरावा, एवढा दुरावा, ते समोर तुझ्याकडे बघू वाटत नाही. बाबा बोलणं नाही, बघणं नाही, प्रेम नाही, संबंध नाही, आवड नाही. अरे देवा, असल्याने परमार्थ नीट करा, मग जत्रेला फिरा. हो माऊली. कळतं का मराठी का नाही हो कळत? माऊली. हो कळते ना. म्हणून अमृत्ती घातक आहे, अमृत्ती घातक आहे आणि सहमृत्ती बी घातक आहे. परमात्म्याकडे जाते ती व्यक्ती. अमृत्ती जगाकडे, देहाकडे, मोहाकडे, विषाकडे, द्वेषाकडे, वैराकडे. वैर तयार होता ना. मन कलुषित होतो, अविद्यामध्ये मन असतं, मन कलुषित होतं, रामापासून दूर राहतं. तसंच पुन्हा शेवटी देह पडतो, लिंग देह फिरतो. कारण त्याच्यामध्ये वैर समाविष्ट असतं, भेद असतो, तुझं माझं असतं, अज्ञान असतं, विकार असतो, संशय असतो, मत्सर असतो, वासना असती आणि संबंध अविद्येचा, खोट्या पदार्थाचा, ईश्वराचा नाही. म्हणून ते पुन्हा येतं जातं, जन्मत मरत, मी करत. ह्याच्यासाठी आपण ज्ञानाकडे यावं, सत्संगात राहावं. मी कोण हे कळावं, बाकीचं अज्ञान जळा. व्यवहारातून मन पळावं, व्यवहार करीत राहावा, इंद्रियानं केला म्हणावा, त्याला आपण पाहावं, साक्षी व्हावं, ज्ञानात यावं, सत्संगात राहावं, गीतेला बघावं आणि श्लोकाला भोगावं आणि त्या आत्मबुद्धीमध्ये जगावं. साष्टांग दंडवत. खरंच आहे. प्रत्येकाच आहे ते, हर एक की बात है. जो जन्माला येतं तो मीच आहे ना. अविद्या जन्म कोण घालतं? ते बुद्धी का होती? अनादिकालची अविद्या तुमच्या सोबत आहे. तिचा नाश कधीच केला नाही, आत्मप्रकाश झालाच नाही, गोवी कळालीच नाही, संत संगती झालीच नाही, अध्यात्माची अनुभूती आलीच नाही, जगत बुद्धी गेलीच नाही, भगवंताची ओळख झालीच नाही, ऐक्याचा अनुभव आलाच नाही, रामामध्ये मन थांबलंच नाही, त्यांना देहाला टाकलंच नाही. हो माऊली. हे कळतच नाही. माझं मन देहात आहे का रामात आहे का नात्यात आहे का धनात आहे का जगात आहे का वासनेत का विषयात आहे? माझं मन कुठं थांबले हे बघा आधी, मग कथा कीर्तन बघत बसा नाचत. आधी स्वतःला ओळखा ना, अध्ययनात या.
श्रवणात राहा, आयुष्याचा काळ चिंतनात द्या. संसार कमी, चिंतन अधिक. हे वैभव आहे आपल्या आयुष्याचं. आत्मानुभूती ही आपली संपत्ती आहे. संताची संगती ही पुण्याची स्थिती आहे. वेदांताचं आकलन या हृदयाची गती आहे. आणि तो मी आहे कळणं मोक्षाची स्थिती आहे. रामकृष्ण हरी साष्टांग सद्गुरु. कळत नाही म्हणून सैराट वागतो आपण. कुणालाही माझं म्हणतो आणि कुणाचाही संबंध करतो, कुणाच्या शब्दात राहतो, कुणालाही पाहतो. ईश्वराला पहा, कुणाला कशाला पाहतो? कशाला पाहायचं कुणाला? जगत सिद्ध होत नाही तर पाहणं कुणाचं? पाहणं कुणाचं आहे? त्रिपुटीच आहे. दिसणं कुणाचं आहे? जगताच आहे. जगत कसं आहे? खोटा आणि मिथ्या आहे. सत्य कोण आहे? परमात्मा. परमात्मा जर पाहायला जाणला तर जगत उरत नाही. आणि जगत पाहत राहिलो तर परमात्मा तुमच्या सोबत येत नाही. साधा व्यवहार करा. साधं कळत नाही की चिंतनामध्ये कोण मिळतो? काय कळतं? अद्वैत हे काय आहे? ओवी का प्रगट झाली? मौर्यनं का लिहिली? ही संपत्ती जगाला का दिली? बुद्धिब्रह्म का झाली? देहभावना का संपली? वृत्ती का बाधित झाली? जगस्थिती का संपली? अनुभूती का आली? राम का प्रगटला? देहभाव का आटला? कर्मोदिहारी साठला. साष्टांग दंडवत माऊली. किती छान. परमात्मा म्हणतात आमच्या भाषेत. तुमच्या भाषेत काय म्हणते ते बघत बसा. ते आम्हाला नका सांगू. तुम्हाला हिंडले की परमार्थ वाटते. मरणांत कष्ट गेले की छान वाटते. इथं कष्टच नाही, इथं भगवंत स्पष्ट आहे. सांगा, गाडीला पैसा लागतो का? डब्बा भरायचा आहे का? तिकीट बुक करायचंय का? बॅग भरायची का? हातात प्रत्यक्ष ईश्वर, प्रत्यक्ष त्याची भेट. हो माऊली. याच ध्येयाचा डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा. कोणची गाडी बुक केली? कोणतीच नाही. किती ज्ञान सोपं आहे पण ते लोकांना झेपत नाही. हिंडाच्या तोंडवरी करू. हे आम्हाला आमचं काय चाललं? जसा अधिकार तशी प्रवृत्ती, ज्ञान तशी संपत्ती आणि संताची पुण्यवंताची भक्ती. संतासोबत राहतो, ग्रंथाकडे येतो, स्वतःला पाहतो, जीवनमुक्त होतो. कशाला मोटर नाही लागत माऊली. श्रवणामध्ये काय नाही पण अवकाश कमी आहे. अधिकार शून्य आहे ना, कळतच नाही वेदांत. आणि मला तर पत्ता सोडून द्या, ते तर त्या बाईच्या डोक्यात हे नसतं. बेधुंद संसार आहे, मरणांत प्रेम, अनाधिकार आहे. अधिकारी व्हा, श्रवणात या, ओळीपाशी जा, कृष्ण व्हा. सहज आहे काही हे संसारातून बुद्धी बाहेर यावी लागते आणि मी कोण करण्याची उत्सुकता असावी लागते. सतसंगामध्ये आयुष्य घालावं लागतं आणि ईश्वराला जाणण्यासाठी वृत्तीला अंतर्मुखात न्यावं लागतं. बहिर्मुख टाकून संतांच्या संगतीत राहून वेदाची संपत्ती घेऊन आत्मारामाची ओळख करून तो जीव शिव बनतो. फक्त श्रवण. खरंय माऊली. जो मुक्तीला जातो फक्त श्रवण. जो ओळख करून देतो फक्त श्रवण लागतो. पैसा नाही, गाडी नाही, कष्ट नाही, जागायचं नाही, हिंडायचं नाही, काय पण अवकातच नेऊन हिंडावं लागतं. हो माऊली. कुठं कळतं? जन्म आणि मृत्यूला थांबवणारं ज्ञान अध्ययन वेदांत आहे. आणि त्या बाईला जन्म मृत्यूचं काय देणं न घेणं. अविद्या माझ्यापाशी आहे, ब्रह्मविद्या महान आहे, संत सुखाची खान आहे, ब्रह्मज्ञान महान आहे.
तिला ते शून्य, तिला कळतच नाही, अवकातच नाही कळायची. काय कळतं मग? संसार. हो माऊली. हौस कशाची आहे? संसाराची. प्रपंच. कुठं कळते? माझ्यात भेद उभा आहे का मी अभेदात उभी आहे? कुठे? तू कुठे? परमार्थ कुठे? तुझं अज्ञान किती आहे? तुझा आत्मभाव आला की नाही? तू भोगलास की नाही आत्मभाव? टाकलास का नाही देहभाव? टाकलास की नाही? आत्मसंपत्ती तुझ्यापाशी आली की नाही? गुरुने तुला संपत्ती दिली की नाही? तू गुरुच्या वैभवात आलीस की नाही? त्याने तुला दीक्षा दिली की नाही? शक्तिपात झाला की नाही? आत्माराम प्रगटला की नाही? वेद तुझ्यामध्ये थांबला की नाही? आणि हे जड संपलं की नाही? वृत्ती ईश्वरामध्ये गेली की नाही? आत्मानुभूती आली की नाही? हे तिला माहित नाही. वस्त्रमाळ, वस्त्रणमाळ झाला वस्त्र, वस्त्रा. चलू द्या. तर तयारी कर्माची, ज्ञानाची नाही. अधिकार शून्य आहे. सांगा. अधिकार जर पूर्ण असेल, पुण्य अफाट असेल, संत समोर असेल, ग्रंथ तुमच्या हृदयात जातात आपोआप. खरंय माऊली, अगदी खरंच. आपण अनुभव घेतला माऊली. काही बेटा, संतापाशी काय मिळतं? प्रपंचात दुःखच येतं. पण दुःख उगाळून उगाळून बाई शेवटी ते दुःख संगत जाते पुढं. अविद्ये संग त्याला घेऊन जाते. असं पोटाला धरून अविद्येला, प्रपंचाला, देहबुद्धीला, कर्माला घेऊन जाते पुढी. जा खुशाल जा. कुणाला घेऊन जावं? संताच्या संगतीत राहावं. 50 वर्ष संसार केला, आता तरी मर की चांगली. आता तिथंच वस्ती का अजून? घाण टाकल्यावर मन. तुला काय घाण दिलं का त्या संसारात? तुझं काम झालं बाहेर ये, ओळख करून घे. आणि ओळख बहिरंगाने होत नसती, फिरण्याने होत नसते, अज्ञानाला संपवण्याने होत असते, आत्मचिंतनाने होत असते, साधूच्या बोधानं होत असती, गीतेच्या ज्ञानानं होत असती, ओवीच्या संपत्तीने ओळखत असती. ओमरत हिंडण्याने होत नसती. होती ओळख हिंडण्यानं? नाही माऊली. ज्याचा अधिकार महान आहे त्याला आत्मज्ञान, त्याचं मन घाण आहे त्या बहिरंगात हिंडत. देवानं बोललं गेलं तो भाग वेगळा. तुम्हाला काल सांगते, पांडुरंग बघते माझा भक्त कुठे, ज्ञानी कुठे, उडकी ते म्हणलं. तुम्हाला संवाद सांगितला रुक्मिणीचा. देवा कुणाला बघायला? आपण इकडे तिकडे का बघाय? काय झालंय? लाखो लोक आले की कुणाला बघताय? उदास कोण आहे? अगं तू संताला, ज्ञानी भक्ताला हुडकीतोय. त्याला भेटायचे, त्याला मला बघायचंय. भक्त मला बघतात, मी संताला बघतो. अगदी माऊली. देवानीच बघावं आपल्याला. कुणाला ओळखायले, हुडकायले? अगं माझे ज्ञानी भक्त आहेत ना, मला प्राप्त झालेत ना, त्याने मला ओळखले. मला ओळखणारे फार कमी आहेत, माझ्याकडे येणारे फार कमी आहेत, मला प्रकट करणारे फार कमी आहेत. ते मला आवडतात. भक्त आवडतात. आवडत असं नाही, आवडत नाही असं नाही, पण त्यांना पाहण्यासाठी मी आलो शुक्रावर. काय देवा? अगं सांगू, असं एखादंच लेकूर असतो की आईला हृदयात ठेवतो. असं एखादं भक्त असतो की माझ्याशी मदरूप सदरूप होतो. सगळे मला दूर ठेवून पाहतात ग. रुक्मिणी
पण ते माझ्याशी एकरूप राहतात, मला प्राप्त करतात, माझ्यासाठी आयुष्य वाहतात, श्रवणामध्ये जातात, वेदांताला जाणतात आणि ब्रह्म बनतात. ते अद्वैत कुसरी विरळा जाणे एखादीच असतात. विरळा, कोटी माझी विरळा जाणे, कोटी माझी विरळा जाणे. कोटी लोकातून एखादा मला ओळखतो. मग 10 लोक आले तर काय झालं, मग एका दोनच आहेत ना माझे. हो माऊली. कोटी माझी विरळा जाणे. मग 10 लोक लाखात किती जाणे बघत बसा कॅम्प्युटर लावून. त्याला बघतोय मी. कुठे माझा भक्त? त्याने मला प्राप्त केलंय. तो भक्त आहे माझा खरा. तो मुक्त आहे जगात. त्याने बद्धता संपवली, त्याने भ्रमवृत्ती टाकली, त्याने अनुभूती भोगली, त्याने ज्ञान संपत्ती मी दिली. कस काय दिली? त्याचं पुण्य सापट होत. त्याला मला काही न मागता पुण्य केलं होतं. निष्काम. खूप संत रूपानं केलं, त्याला ज्ञान दिलं. त्याला बघायला काय कळावं की आपण त्याच्याकडे जावं का त्यांना आपल्याला वाट बघावी आपली, हे कळत नाही. त्याच्याकडे जाणारे हजारो लाखो आहेत, ओळखणारे कमी आहेत. कसं काय ओळखीत आहेत? नाही माऊली, नाही माऊली, सगळे नाही ओळखत. म्हणून भगवंताच्या ओळखीसाठी वेद आहे, त्याची ओळख करून देण्यासाठी संत आहेत, आणि त्याच्या प्राप्तीसाठी ग्रंथ आहे. हो माऊली. कळतच नाही की हे आयुष्य कशासाठी आहे, हा देह कुणासाठी आहे? संसारासाठी. बाबा बाबा नरत आहे ते, फेकून दे आधीच. न मना देह माझा मग भरवसा पटेल. न मना देह. मग देह तर मी वाटत ना, विठ्ठला काय करू? संताकडे जाणं, काय करून काय करू? काय देह माझा वाटतं, संबंध देहाचा होतो, सतत जडाचा अनुभव येतो, मी काय करू? अनुभव विसरण्यासाठी श्रवण करावं लागतं. मी कोण करण्यासाठी वेदांतात जीवन जगावं लागतं, आणि त्याच्या प्राप्तीसाठी महावाक्याचं ज्ञान घ्यावं लागतं, त्याच्या अनुभवात राहण्यासाठी संताला शरण जावं लागतं, आणि ब्रह्मरसाचा अनुभव घेऊन तिथंच थांबावं लागतं. पण ती तिथंच थांबती, ती आत्मानुभूती. छान आत्मानुभूती. वृत्ती ईश्वरापाशी जाती, अंतर्मुख होती, वेगाची शक्ती घेती, आणि मग ती बेधुंद होऊन ती आत जाते. अंतर्मुख म्हणजे आत ईश्वर आहे, आत्मा. अंतर्मुख होती व वेदानं, सतसंगानं, श्रवणाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, अंतःकरणाच्या अधिकारानं वृत्ती बाहेर नाही राहत. ती आत जाती, खेचल्या जाते ईश्वराकडे. ही वेदाची शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे, ही जीवन मुक्ती आहे. साष्टांग तिला हरीला बघायचं असतं, हरीची ओळख पाहिजे तिला, हरिरूप व्हायचंय मनाला, हरीचा संबंध हृदयाला आहे, तो ज्ञानात संबंध हरीचा होतो. हरी हृदयात प्रगटतो, आणि बुद्धीचा संगम होतो, महावाक्य हृदयात जातं, आवरण नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो, बुद्धी सरळ आलिंगन देती, ही खरी आत्मस्थिती.
जन्माला येऊन ह्याला बोलले त्याचं वैर केलं. अगं एवढे पाप कुठं भरशील? नको बाई, पाप तरी करू नको, पुण्य होत चालतात. आणि जे बी काय करतो तर भीक मागण्यासाठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. तो परमार्थ आहे का? शून्य आहे ते. मला तो पाहिजे, हरी विटेवरचा. म्हणून समचंद्र दृष्टी विटेवरी साजेली, ते माझी हरिवृत्ती राहो. पहिलाच अभंग सांगितलाय, माती कळलं. वृत्ती राहो म्हणजे कसं आहे, ते कुणी विचारलं का? ते माझी हरिवृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुच्छिंत धनी झडो देशी. तुका म्हणे आता कळले अम्मा वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत. सुंदर माऊली. खूपच छान. तुका म्हणे आता कळले अम्मा वर्म, वर्म कळालं की कर्म धर्म नाशिवंत. धर्म पुण्य, कर्म कर्म इंद्रियाचं कर्तव्य, आणि त्या कर्मातून पुण्य होतं आणि ते नरकाला नेतं, स्वर्गाला नेतं. ते वर्म कळालं. आता तू पाहिजे. तुका म्हणे आता कळले अम्मा वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शराणी, ते दुच्छिंत धनी झडो देशी. तिथलं वृत्ती बाजूला काढ. जे माईक आहे, जे खोट आहे, जे अनर्थ करणार, जे दुःख देते, जे जड आहे, तिथे मन नको. आणि तू तिथं आहेस, तुझी जाणीव पाहिजे. तू आहेस माहित नाही, जग आहे खरं नाही. अगदी माऊली. कसले परमार्थ, कोणचं कर्म, काय जातात आणि कुठे येतात? जग सिद्ध होत नाही आमच्या सत्तेत. कोण्या मातीत जाते ग तू? उंच भूमी काय नसल कळत बाहेर निघा. कुंडलिनी वाता बोलणे काही, कुंडली जाणी वाता बोलणे काही. जाणीव कुंठली जगताची, देवबुद्धीची, जडाची. आता काय बोलू? पृथ्वी संपली आणि कुंडली जाणीव खोट्या पदार्थाची. काय बोलू? तो कळाला, तो मिळाला, त्याच्या अनुभूतीत आले. बोलणं थांबलं, वृत्ती संपली, त्रिपुटी बाधित झाली, अनुभूती ईश्वराची आली, अभेदाची स्थिती झाली. कुंडली जाणीव आता बोलणे काही. काय बोलू? कसं बोलू? कोणाला बोलू? बोलायला कोणी राहिलंच नाही, द्वैत उरलंच नाही. द्वैतामध्ये व्यवहार त्रिपुटी वृत्ती शब्द आहे, जगत आहे. इथे जगत नाही, वृत्ती नाही, व्यवहार नाही, तू नाही, मी नाही, कुठला आकारच नाही, जीवभावच नाही, माझ्यावर अन्य कुणीच नाही. बोलू कुणाला? वृत्तीवर मला यायचंच नाही, वृत्तीच उरली नाही. म्हणून खुंटली जाणे. अभंगले सुंदर आहेत पण कळत नाहीत. काय कळतं आपल्याला? प्रपंच, वेदोंदा मरणांत प्रपंचाचं प्रेम. मला करा तेवढ्या हातात खापर आहे, कापर करा, अहोरात्र करा. कारण 23 घंटे पाहायला पुरत नाहीत प्रपंचाला. थकत बी नाही ती बिचारी. थकत नाही. एक सांगते, एक टाइम असावा आपल्या आयुष्याचा. आपल्या ह्या टाइम मध्ये माझ्यासमोर कोणी यायचं नाही, कोणीच नाही. मी आणि चिंतन, मी आणि भगवंत. माझा वेळ माझ्यासाठी आहे, माझा काळ माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी बर्बाद करणार नाही. त्याला अधिकारी म्हणते. म्हणूनच तर ते संसारच. आमचं काय चाललं? तुझा धोका आहे, तू बसती खड्ड्यात जाऊ. संसाराच्या खड्ड्यात पडलेली, तिला वरीच येत आहे, पायऱ्याच नाही त्या खड्ड्याला, पडली. मग
हो माऊली, खरंच आहे. येतच आहे ना बाहेर. ते झालं की ते झालं की ते झालं की तेवढे पाप आहे तुझे पाप. मर्त करण्याला अफाट पुण्य लागतं, सत्संग लागतो आणि वेद हृदयात जाण्यासाठी जीवनाचं तप लागतं, महात्म्याची साथ लागते, सद्गुरू लागतो, गुरु नाही. जो वेदाची पाऊस टाकतो, अध्यात्माचा चिंतनाचा लाभ आणून देतो, ओवीचा प्रसाद देतो, तो सद्गुरुनाथ जगापेक्षा महान असतो. अक्कल न पिक्कल बहिरंगातच नाचत तो, आणि बहिरंगालाच बघत त्यालाच माझं म्हणत अगं माय माय माय. तिची वृत्ती घाणेरडी, कळतं का तिला चांगलं मंगळ? काय ऐकावं, कसं ऐकावं, कुठं ऐकावं, किती ऐकावं? वेदांताशिवाय कुठंच भरकटू नये, अध्यात्माविना तोंडच कुठं घालू नये, महावाक्याविना कान कुठंच घुसू नये. काय कुठं काय ऐकायचं? सटरम बटरम सटरम बटरम ते आवडतं, अधिकारच तेवढा. रुपये घेतला, गाडीगार खाल्ली, सायकलवरची लाल लाल गाडीगार. कळते का लाल गाडीगार? हो माऊली. रुपये खिशात आहे, खा बर्फ, लाल लाल बर्फ खा, गाडी लावू लावू. आईस्क्रीम नाही तुला दुधाची. नाही माऊली. बुद्धिगार बोलते त्याच्यात. अवघड आहे बाबा, अवघड आहे. खरं बोलले की लागते मिरची का लागे ना, खरं बोलते मी. संसारामध्ये बेधुंद होती होय तू, तुझ्या आयुष्याच्या कल्पना होय म्हणते, पण अभंगात आपुली आपण कशाला म्हणते का तू? माकड कुठला? आपुली आपण मला अभंग पाठे म्हणती, मरणांत संसार करते. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. पाठ अभंग आहे बाईला, प्रपंच मरणांत अभंग काय करील माय तुला. संसार बंधन काय सांगा बरं पुढे, संसारात घुसली मरणांत संसार उजडण्यापासून झोपूस तर ते चक्कर डोक्यात, आणि ती म्हणती संसार बंधन थोडावी. तू संसारातून तर बाहेर टवळे. ती म्हणते मी दोन्ही करते, अभंग पाठ करते, संसार मरणांत करते. मला बोलायचं नाही, कट्ट्याचं नाही बोलत तुला, जा कट्ट्यात मर. चला खरंय, मग अशी स्थिती आहे. अभंग म्हणते पण संसार सोडायचा नाही म्हणते. अभंग पाठ केला, संसार डोक्यावर आला आणि ती बॅट पाठ केला. काही करू नको, तिथंच मर कट्ट्यात. चला अध्याय 18. 1661 ओवी माऊली. 1661. का बोलते पल्ले वाद ते आवडत नाही. 60-60 वर्ष प्रपंचाला घाण टाकणं आपलं आयुष्य. खरंय माऊली, बरोबर आहे. बोलायचं एकाच्या बाजूला संसार. चला 16 किती 61. का त्रास होतो ते आम्ही असं वागलं नाही. हो माऊली. 24 तास तेच, हे झाले किती, ते झाले किती, ते झाले किती. आणि आपली स्थिती, आपलं वैराग्य, आपल्या परमार्थ, आपली मुक्ती, आपली शक्ती हृदयाची, आपली भक्ती कधी करा. अरे देवा. 1661 वर आलो आपण. चला जेवढं होईल तेवढं. जैसा नेणू केवढा वन्नी, जैसा नेणू केवढा वन्नी. वन्नी म्हणजे अग्नी.
तर किती ती शक्ती काय माहित नाही. जैसा नेनो केवळवन्नी परी गुणागरी ठेवून वातीच्या टोकावर ठेवला. आणि जे सूर्याची हणी निस्तारावया, आणि जे सूर्याची हणी निस्तारावया. अग्नीच ताकद माहित नाही कसा जातो, कसे शक्ती त्याला धरता येत नाही. पण त्याचा आणि अंधार पडला, सूर्य मावळला, पण त्याची अंधाराची उणी भरून काढण्यासाठी तो अग्नी वातीवर ठेवला, तर त्याने प्रकाश दिला. जसा सूर्य त्याचा तेवढा दिला नाही, पण अंधार बाजूला गेला, व्यवहार करता आला. ही अग्नीची शक्ती कळाली. हो माऊली. किती छान. पण तेवढा मोठा अग्नी माहित नाही, पण टोकावर थोडा ठेवला तर त्याने अंधार घालवला. मग सूर्याच्या पटीने तो चांगलाच चालला. फार सुंदर उभी आहे. चला जास्त काही चिंतन नाही करणं, साधं दृष्टांत आहे. असे ऐकाले शब्द तैसे शब्द ब्रह्मानंत, जसे तसं दृष्टांत सिद्धांत. तैसे शब्द ब्रह्मानंत, शब्द ब्रह्म म्हणजे वेदातून सांगितलेलं भगवंताचं खरं रूप, त्याला म्हणतात शब्द ब्रह्म. ज्या शब्दातून भगवंत प्रगट होतो शब्द ब्रह्म. ज्या शब्दाच्या वेदाच्या शब्दातून आपल्याला हरिक आकळल्या जातो, देहभाव थांबल्या जातो, ते शब्द. ते सुंदर बोलता येते इथं. तैसे शब्द ब्रह्म अनंत, जे शब्दातून ब्रह्मस्थिती प्राप्त होते तो वेद आहे. वेदातल्या शब्दाची शक्ती भगवंताला प्रगट करणारी आहे. किती साधी भाषा आहे शब्द ब्रह्म. किती सुंदर आहे तिचं निरूपण माऊलींचं. हे शब्द ब्रह्म आहे. शब्द हे देहात थांबल्यावर, ओवीच्या रूपाने आत गेल्यावर मन देहात थांबत नाही, व्यापक होत. शब्द ब्रह्म. हो माऊली. किती वाचतो आपण, किती बाई म्हणते ओव्या पाठ झाल्या, बाई म्हणते अभंग पाठ झाला. बाबा आत्म्याचा अनुभव आला का सांग बरं शेंबडे. हा पुढी पाठ आणि माग सपाट, पुढी पाठ आणि माग सपाट. तसंच आहे माऊली आमचं. सगळ्याच तसले. तुम्ही, आम्ही, मामी चट्ट तशाच. म्हणजे शब्दाची ओळख आहे भगवंताची. खरं शब्द पाठ केले ना, शब्दाची अनुभूती कुठं आली? आली का अनुभूती? नाही माऊली. मग पाठांतर आहे का अनुभूती आहे? पाठांतर आहे. वाचायचंच नाही पण हे पाठ झाले आणि मला गीता पाठ झाली नाही म्हणायचं. न केले फक्त चांगलंय चांगलंय. कोणीच काय करत त्याच्या मनाने चांगलं. आता काय करेच न झालं कुणी, त्याच्या मनाने चांगलं. चला, तैसे शब्द ब्रह्मानंद. वेद आहे ते अनंत आहे. वेद अनंत बोललेला अर्थ तुकाच केला. शरण संताशी जाणे, कोणाशी जाणे? शरण संताशी जा. संसार शरण जाणे. तिथं काय मिळते बाबा? गुतुक्कच. तसे शब्द ब्रह्मानंद झाले 1.25 लाख भारत. काय झाले? भारत महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक झाले, तर ते वेदातून आले. कृष्ण अर्जुना संवाद, भीष्माचा संवाद, काय कौरवाचा संवाद, काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला टीव्हीवर दाखवून पाठ आहे की भागवत पाठ, महाभारत पाठ, वेदांत कुठं पाठ आहे? नाही माऊली. का विचार सागर पाठ? नाही माऊली. सध्या माझं ते कृष्ण लीला चाललेत बघायला, डाउनलोड केले. ते काही काय करते बसल्या बसल्या, जास्त येत नाही फोनचं, पण शिकायला एक एक ते सगळं पाठ दाखवायचे यशोदेचे आणि कृष्णाचे. असं बघा वाटते ते सोडूच वाटत नाही, पण डोळे करावं त्यात बंद करून टाकते. थोडं बघितले की अर्धे घंटा
सोडित नाही तरी मी 20 मिनिटं 30 मिनिटं कशाला गोळवणचे लीला कृष्ण गाणं त्याचं बोलणं लई बघ वाटते. लई म्हणजे लई लई. त्याचा कॅम्प्युटर ते राधा सुंदर दाखवायलेत, कृष्ण ध्यान दाखवायलेत, सगळं दाखवायले. त्याचं कॅम्प्युटर मध्ये काय होत हो माऊली. बघते. तुम्हाला वाटतं बहिरंग म्हणलं म्हणजे मी बघत नाही ऐकत नाही, असा भ्रम करू नका. मी तिकडे असते. मी कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं कधी इकडं. चला झाले 1.25 लाख भारत, 1.25 लाख श्लोक झालेत महाभारतात. ठीक आहे. भारताचे 37. मग त्या 1.25 लाख श्लोकातून 700 श्लोक काढले. त्याचं नाव गीता सप्तशती. पुढे सांगितले कशी ती भगवती कशी सांगितली गीता. तसं सप्तशती म्हणतो पण भगवती. हा हो. तस सप्तशतीचे पाठ करायची, दुर्गाची पाठ करायची. मी करते की लोकांचं मला माहित नाही. मी करते स्वतः. कर्मणादी शक्तीचे सरस्वती कोणाचा अवतार आहे? त्याचाच आहे. ब्रह्मज्ञान कोण देते? तीच आहे. मग तिच्या आराधना मला करावंच लागते. ऐका, त्या 1.25 लाख महाभारताच्या श्लोकातून 700 श्लोक बाहेर काढले, भगवंताच्या मुखातून आले. तिचं नाव गीता. आणि ती कोण झाली? सप्तशती. कशी होती सगळं सांगते पुढे. चला भारताचे 37 शती म्हणजे शेकडा, 7 म्हणजे 700. सर्वस्व गीता होती गीता बनली. आदिवेद, मग 1.25 लाख श्लोक महाभारत, मग 700 श्लोक गीता. कुठून आहे मग गीता? वेदात. शब्द ब्रह्मानंद. हे सोडू नका. ओळीचा शब्द पाठ करू बेजार होतात. कळण्याचा पता. तयाही साता शताचा त्या 700 श्लोकाचा. तयाही साताही शताचा त्या 700 श्लोकाचा. इत्यर्थ हा श्लोक शेषीचा. त्या 700 श्लोकाचा अर्थ या श्लोकात टाकलाय. मी तुम्हाला सांगितलंय. यत्र योगेश्वर कृष्ण. शेवटच्या श्लोका सगळं आणून ठेवले. 700 श्लोक एकात आणलेत आणि एक श्लोक शेवटी केला. तिथे ज्ञानेश्वरी संपली, गीता बी संपली. त्याची वाचायची गरज आहे. नाही माझं तर मत आहे सगळ्या ग्रंथाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी गीता. अखिल विश्वाच्या ग्रंथाचा सार म्हणजे आमची उभी आहे, माऊली आमची. इथे काहीच कमी नाही. पण हेच कळत नाही. हेच कळत नाही. इथे काही कमी पडत नाही. कुठला ग्रंथ वाचायचा राहत नाही. सगळ्याचा सार म्हणजे आमची ज्ञानेश्वरी. सगळं आलं याच्यामध्ये. पण हे कळालं की सगळं कळतं. पण काही कळत नाही म्हणून काहीच कळत नाही. हो माऊली. खरंच कळत नाही आपल्याला. मला पण घ्या मध्ये, पण राग नाही. त्याच्यात काय मी तसं आधार का बोलतात. इकडे यायला वेळ झाला, इकडे यायला आला अगदा म्हणते की मी चुकलं. आधीचा अभ्यास 10 वर्षाखाली पाहिजे होता. 1000 वेळेस तुम्हाला बोलून दाखवतो की जो काल अमृतानुभवाला दिला तो जर त्याच्या आधी ज्ञानेश्वरी दिला असता तर चिंतन अफाट झालं असतं. अज्ञान सपाट केलं असतं. परमात्मा स्पष्ट झाला असता. गुरुनं करून दिलेलं सगळं. पण याची सेवा कमी झाली. अमृतानुभवाचा पुढचा महान ग्रंथ आहे. तो ज्याला कळतो जगात त्यासारखा कोणी श्रेष्ठ नाही. सांगलं तुम्हाला गाळण देत. अमृतानुभव म्हणजे काय तुम्हाला काल होईल सांगितली मी. ऐसी निरुपाधिके जी जगाची जनके. ऐसी निरुपाधिके. काय कसं सांगितलंय माऊलीनं? काय बोलले? ती मुळीके मी वंदिली मुळीके देव देवी. एक देवन देवी, बाकी काहीच नाही जगात. ऐसी निरुपाधिके. जी जगाची जनके. जगात उत्पन्न करणारे दोनच आहेत, देव आणि देव. ते निरुपाधिक आहे. त्यांचा संबंध होत नाही आणि त्याच्यापासून जग उत्पन्न होत आहे. ते बघा त्याला कसा लावायचं. आवड येते का ग्रंथ लहान म्हटला का?
अमृतानुभव कळणं काय कमी आहे का बाबा तो मुक्त मोतियाचा जेविता सद्गुरु निवृत्तीवंद. बघा साहेब झोपेत का? नाही माऊली. पुणे अमृतानुभव माऊलीचा महान ग्रंथ आहे. गुरुजीला प्राणप्रिय ग्रंथ होता. प्राणापेक्षा प्रिय अमृतानुभव. पुन्हा आमच्या सप्त्यात पहिल्यांदा व्हायचा, आता नाही सगळा बाजारच आहे. पहिल्यांदा अमृतानुभव सप्त्यात सुरुवात व्हायची आणि मग नंतर दुसरे कार्यक्रम वगैरे काकडा अमृतानुभव वार करायचं तिथं नंतर. आता एकदा पारायण सुरू केले की झालं. अमृतानुभव सांगायला भेटलं पाहिजे कुणी. चला, त्याही सातशताचा त्याही गीतेमधल्या 7 श्लोकाचा अर्थ एका श्लोकात आणलाय. तो शेवटचा श्लोक दिलाय ते बघा. इत्यर्थ हा श्लोक शेषीचा 700 श्लोकाचा भावार्थ एका श्लोकात आणलाय. सगळ्या श्लोकाचा अर्थ इत्यर्थ. व्यास शिष्य संजयाचा पूर्ण उद्गार जो तो म्हणला. वेदापासून शेवटी गीतेपाशी आणलं. 700 श्लोकाचा भावार्थ एका श्लोकात आणला आणि तो शेवटी सांगितला. असा उद्गार संजयानं काढला आणि त्या आंधळ्यानं ऐकला. चलो आगे आगे. एने कच श्लोके राहे तेने असते अविद्या जाताचे निके जिंकले होय. अविद्या जाताचे निके जिंकले होय. हा श्लोकावर जो राहील त्याने अविद्या जिंकल आणि तुम्हाला प्राप्त होईल असं संजय बोलले. ऐसे श्लोक 7 ऐसे श्लोक 7 असे 700 श्लोक गीतेमधून आलेत. ऐसे श्लोक 7 कुठं होई वाचावी, कुठं थांबावी, कुठं सोड न्यावा हे तरी आहे का आपल्याला? सांगा बरं, खरं सांगा. नाही माऊली. एका शब्दामध्ये कशी फोड करावी, स्वर कसा द्यावा, ओवी कशी प्रेमाने वाचावी. माग पुत्र लागल्यासारख्या वाचतात पोत्या पारायणात जाऊन. काय तुम्हाला प्रसाद मिळेल त्या ओवीचा? रामा राम आणि तेच पुन्हा 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 तेच असं पळायचं. मला वाटतं हमेशा की साधू संत करता तर 1 महिना द्या ना माऊलींसाठी. 2 तर पारायण करता जन्म वर्षातून 2 तिथं कुत्र्यासारखं पळायचं. एक समाधीला तिथं समाधी सोहळा होता तेव्हा करायचं आणि एक मी काय असेल ते करायचं. त्यांच्या मनावर असतं ते. मग करायचं कवा 10ला जायचं, 11ला जायचं, पिळायचं, काम करायचं, लोळायचं, मग तिथे जाऊन पळायचं. भस्म झाली की कळू नये असं एकाग्र मन असावं. कसं वाचा ते कळणं, कुठं वाचा ते कळणं, किती वाजता पाळण्या बसा ते जमणं. आम्हाला जमत नाही का? गॅस असतो आमचा. तुला गॅस लागल्यावर अंगाला तुझ्या मग कधी वाजते? कळलं नसेल तुम्हाला भाज्या कळली ना माऊली. आम्हाला जमत नाही. या आमच्या परभणीला पहाटे 5ला आम्ही आसन टाकून येतो घरला. पहाटे 5ला अंधारात जागा मिळत नाही पुढे. आहे तेने असं की अविद्या जाताचे नेमके जिंकले. ऐसे श्लोक 7 असे 7 श्लोक आहेत. गीतेची पदे अंगी वाहत पदे म्हणो की परमामृत गीता आकाशीचे. हे 7 श्लोक म्हणजे गीतेचा मूर्तीचे छोटे छोटे पावलं येत आणि त्या पावलं आमच्याकडे यायला येत आणि आम्हाला ब्रह्मस्वरूपाकडे न्यायला येत. अंगिके म्हणजे श्लोक म्हणजे गीतेची छोटी मूर्तीच आहे आणि ते श्लोक त्याचे छोटे छोटे पावलंच आहेत आणि ते आमच्याकडे यायले बोध द्यायला आणि आम्हाला घेऊन चालेत निजधामाला. छान माऊली.
किती छान लोके पावले अंगिके सत्ते सात ते 700 श्लोक आहेत ना, ते गीतेचे छोटे छोटे पावलेत. ही गीता मूर्ती आहे 700 श्लोकाची, पण छोटे छोटे पावले येत ते आमच्या बुद्धीत यायला येत आणि आम्हाला रामरूप करायला येत. आमची गीता माये परब्रह्म करून टाकते, हृदया ज्ञान भरून देते, अविद्या आमची मरून जाते, चित्त चिन्मय होत आणि ती गीता आमच्या हृदयात थांबल्यावर देवभाव तिथं संपल्या जातो. तिलांजली होती देवभावाला. ही आमची गीता अशी आहे. देवभावाला तिलांजली देते वृत्ती. अहम भाव तिथं संपलं, तिथं भस्म होतो त्या ज्ञानकुंडात. तिलांजली दिल्या जाते तिथं, तो भस्म होतो. कोणता भाव? अहम भाव. सोडा ते, खरंच सोडा. मग गीता वाचा, कळलं मग काय गीतेचं वैभव. अहम भावाला टाकण्यासाठी तर गीता आहे ना वाचायची. समभावात यायचं बुद्धी ना आणि अनुभवायचं त्या परमेश्वराला खऱ्या. हे गीतेच्या बोधातूनच तो पद मिळतो आत्मपद. बुद्धी थांबते त्या पदावर, देहावर राहतच नाही, देहात उरतच नाही. अज्ञान तिथं त्या बुद्धीला जगाकडे नेतच नाही, कारण अज्ञान असतं बुद्धी जगाकडे देहाकडे. आणि या श्लोकानं या गीतेनं अज्ञान भस्म होतं. असे की कोणी सांगितले? अविद्या जाताचे निके जिंकले होय. ही गीता ज्यानं वाचली जाणली त्यानं अविद्या जिंकली आणि तो ब्रह्मपदावर आला. गीतेचे छोटे छोटे पावले त्याला आले आपल्याकडं अंगिके. ही छोटी मूर्ती गीताची 700 श्लोकाची, त्याचे छोटे छोटे पावले श्लोक म्हणजे, आणि त्या बोधानं ती आम्हाला ब्रह्मपदावर घेऊन चालली गीता माया आमची. ती आई आहे, लेकरं हातात हात धरते आणि सुखामध्ये नेते. गीता आवरण काढून घेते, बुद्धीला आलेलं अज्ञानाचं आवरण तोडती, मनाला रामाला जोडती. अंगिके किती छान माऊली. भयानक सुंदर. एकदा गीता म्हणल्यानं पाप जात, पण गीता कळल्यानं ज्ञान जात. गीता म्हणल्यानं पाप जात, गीता कळल्यावर अज्ञान जात. त्याचं ज्ञान मिळाल्यावर तो मिळतो परमात्मा. आता काय मिळवायचं, आता कुठे जायचं? नाही, वृत्ती जर राम झाली तर जायचं कुठं? कोण जाणार? जायला कोण उरलं? कोणीच नाही. कुणीच नाही माऊली. खरंच. अवघा रंग एक धारा, अवघा रंग एक धारा, रंग रंगला श्रीरंग, रंग रंगला श्रीरंग, अवघा रंग एक धारा, अवघा रंग एक धारा. सगळ्यामध्ये एकाला बघितलं, सगळ्याला चिन्मयता, सगळीकडे तोच आहे असं कळालं. तो मीच आहे असा अनुभव आला, तो मीचा वाद झाला, अविद्येचा नाश झाला, जीव ब्रह्मरसात आला, तो पूर्णत्वाला प्राप्त झाला. गीतेमुळे लाभ झाला, संतामुळे मार्ग मिळाला, ग्रंथामुळे मी कोण कळालं. सुंदर आहे गोबी आमची. फक्त घड्याळाचा काटा पुढे जाऊच नाही, बायकांना 8:30 वाजले म्हणूच नाही बायानं. आम्हालाही तेच वाटतं माऊली. राम राम माई, आम्हाला पण तेच वाटतंय. हा, किती सुंदर आहे ऐकल्या. शांतीची अनुभूती, आनंद देण्याची. कुणाकडे जातो आपण, कुणाला भीक मागतो आनंदासाठी. आई संताकडे जा, आनंद घ्या, फुकट घ्या, फुकट. हो माऊली, फुकट घ्यायचा.
रिकामे भनभन. एवढं वेदाचं ज्ञान आणि फुकट. मोक्ष हातात येतात, परब्रह्मदमान करून टाकतात, वेदाचं रहस्य उघड करतात, अज्ञानाला भस्म करतात, देहभावाला समाप्त करतात, वेदाला आत नेतात आणि व्यक्तीला ब्रह्मरूप करतात. त्याला संत म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. संत म्हणतात. भामटे कोणी संत असते होय? हे लुटायला बसले, संत ज्ञान वाटायला बसले, साधक आनंदात नटायला बसले. आनंदाची वाट बघायला की नाही आपण? हो माऊली. खूप अडपण. ही आमची साधकाची संपत्ती दिवाळीची. हो माऊली, दिवाळीच आहे आपली. मग इथं फक्त आत्मसाम्राज्य प्राप्त करायचं. इथं अज्ञानाला त्या ज्ञानकुंडात सोडायचं. देहभावाला तिथं समाप्त करायचं. आमची ही समाप्ती आहे. हाताची पूजन, तोंडाची पूजन. कसा करीत टाका पाणी. आम्ही अज्ञानावर पाणी टाकलं का? तू कोण टाकणार रे? आम्ही टाकलं अज्ञानावर पाणी. ते मम म्हणताना मला इतका त्रास होते. मला जाऊ दे, धर्मशास्त्री म्हणा मामा वाटत टिकला लावून पैसे द्या चल म्हणते. तर तुझ्यापेक्षा ब्रह्मवेत्ता मी आहे, तुझ्याकडून काय घेऊ रे मी? तुझ्यापाशी काय द्यायला सुख? रिकामे भान भान. आता धर्मशास्त्राचा नियम करावं लागतंय. सांगा गत्र झाका सुनाली होती, मग तिला झाकायला पद्धतच नाही. असं बघायला तिला कळत, अशी बघायला तिरपी डोळे करून कुटुंबीने काय चला झाका त्याला. खरंय माऊली, झाकायला पदरही राहिलं नाही. मला उघड करते. झाकायचा विषयच नाही आमच्या वेदात. खरं तुम्ही झाकतात पाप, तुम्ही झाकतात भांडण, तुम्ही झाकतात लोभ, तुम्ही देतात धोंडे. आमच्यापाशी ज्ञानाचे गोंडे. खरंच आहे माऊली. पदरच पाहिजे रे, काही झाकायचंय नाही. सगळं उघडच आहे इथं. उघड परब्रह्म दावेल. खरंच ललित त्रास होते ते म्हणा म्हणता म्हणते हळूहळू म्हणते हरिभक्ती म्हणते त्याला पण टाकत दक्षिणा. एकदा गेली बाबना करता जाणं मी झाल्या जायच्या दुसऱ्यांना जायचं नाही असं नाही, जावंच लागतंय. धर्मशास्त्र निभवावंच लागतंय. या अज्ञानाचे धोंडे काढायसाठी तिथून बाहेर यावंच लागतंय. न जाऊन काय करावं? विधीचं पालन, नित्य नैमित्तिक कर्म हे आमचा धर्म. हो माऊली, खरं. त्या दिवशी गिरती बोलला तसं का की माई म्हणलं बरं मला काय आमच्या ज्ञानाचं ब्राह्मणाला मोजता येतं बाई. नाही माऊली. नाही. कम्प्युटरही मोजू शकत नाही माऊली. तर मी थांबते बाई, मला सोडू वाटत नाही. काय करू? एक वाक्य घेते की आत्मराजाची या सवे गीता ओढवली हे थांबे मज श्लोक पृथ्वी ऐसे मंगळे गुरुदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान.